गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा अभिलेश आमचा आत्ता शाळेतून आला होता आणि खूप थकल्यासारखा दिसत होता. आणि नंतर त्याने जेवण वगैरे केल्यानंतर दुपारी अचानक कळाले की आपला गॅस संपला. आणि नेमकी त्यावेळेस आता गॅस टाकी सिलेंडरचे बुकिंग हे ते सगळं प्रोसेस बदललेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक दिवस वाट बघावं लागली. मग मी इथे डाळ भाताचा कुकर लावला होता. मुलं इकडं लुडो गेम खेळत होते. ते म्हटले की मम्मी आम्ही तुझ्याजवळ बसले. इकडे शेवभाजी केली होती, हे बघा गॅसवर चुलीवर. आणि पण ती तुझ्या मग मागच येते जेवण ना वगैरे सारखी. झाले आणि बाहेर आम्ही अंगणात बसलो. आम्ही रोज संध्याकाळी मुलं जॉनी आणि मी आम्ही जॉनी तिघंजणं बाहेर बसत असतो. पण आज आम्ही जॉनी वावरात बसलो जॉनी होतो. रात्रीचं थोडंसं हवागार छान चालू होती, कारण दिवसभर खूप गरम होत होतं. आणि इकडं आमची जॉनी कुत्री, म्हणजे कुत्रीच आहे ती, कुत्रा नाही आहे, तर जॉनी नाव आहे तिचं. आणि तिचे सगळे पिल्लं होते, तिला 6 पिल्लं झाले होते. काही नातेवाईकांनी नेले, 1-2 आम्ही सोडून दिले, 2 पिल्लं सोडून दिले आणि 1 पिल्लू बसा. ठेवलेलं आहे. पण ती थोडीशी आता तिला तब्येत बरी नाही आहे तिची, म्हणून. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे अर्चना गायकवाड फॉर एन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर खूप दिवस झाले. मशीनची साफसफाई तर मी कालच केली होती, परंतु माझ्या मशीनची ना सुई, खरं तर सांगू का, माझाच आडमुठेपणा मला नडला. मी काय केले होते, मी म्हटले की आपण ट्राय करू गड्या की आपल्याला हे करता येत नाही का. तर मी काय केले की एका जाड्या कापड आहे ना मशीनवर हे केलं, मशीनवर मी त्याला ठेवलं आणि त्याला टीप मारली. तर ते टीप मारल्यानंतर खूप आवाज यायला लागला. मग मी म्हटले काय झाले. तर ते सुईचं जे असतं ना टोक, हे टोक आहे ना थोडंसं हे झालं होतं. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, हे बघा, हे टोक आहे ना थोडंसं तिरपं झालं आणि त्याच्यामुळे थोडासा नट आहे का, हा नट, हे बघा, हा नट दिसतोय का, हा नट थोडासा आपल्याला हे करायचं आहे, थोडंसं ढिला. कॅमेरा असा ठेवते जेणेकरून तुम्हालाही दिसेल आणि मलाही कळेल. चपटी बाजू अशी आतमध्ये टाकायची, चपटी बाजू आतमध्ये टाकायची आणि हा नट असा राऊंड शेपनी बंद करायचा. स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने हा नट हे करून घ्यायचा. हे बघा, तुम्ही बघू शकता आपली सुई आता व्यवस्थित बसलेली आहे. हे बघा, आता कालच रात्री ऑइल टाकून ठेवलेलं होतं मशीनमध्ये, पण आता परत एकदा कापडाला हे लागू नये म्हणून मग मी एका कापडाने पुसून काढते. तर मशीनला मी आदल्या दिवशीच रात्री ऑइल लावून ठेवलं होतं, कारण तिला तिच्यावर जाड शिवण्यात गेल्यामुळे तिच्या मशीनची जी सुई असते का, ते टोक थोडंसं बोथट झालं होतं. त्याच्यामुळे मग मी सुई आणली आणि ऑइल पण घेऊन आले. आदल्या दिवशी रात्री मी मशीनला ऑइल लावून ठेवलं होतं आणि म्हटलं मग दुसऱ्या दिवशी सुई पण दाखवू आपण. आणि मशीनचा आवाज पण खूप बारीक झाला आहे, म्हणजे खूप आवाज येत होता ना,
तर खूप बारीक झाले. आदल्या दिवशीच पुसूनपासून व्यवस्थित केली होती मी मशीन, पण दुसऱ्या दिवशी मग म्हटलं ऑइलचे डाग कापडावर लागणार नाहीत म्हणून मग थोडीशी व्यवस्थित असं ऑइल कुठं व्यवस्थित सांडलेलं वगैरे आहे का काय व्यवस्थित पुसून घेतलं. आणि माझी मशीनवर थोडंसं अजून म्हणजे पिको फॉल पण करता येतात, फॉल लावता येतो. आणि दुसरी गोष्ट मग नंतर काय झाले की पाणी येणार नव्हते. पाण्यावाल्याने सांगितलं का पाणी अजून 4-5 दिवस येणार नाही, सगळे भांडे ते रिकामे होते. मग म्हटलं चला आधी पाणी भरून घ्यावं, म्हणून मग मी पाणी भरायला आले. पण ना ह्या टाकीमध्ये जंतू झालेले होते. मग म्हटलं चला आता ही टाकी ना वतून देऊ आपण आणि साफसफाई करून घेऊ. मग मी टाकी ओतली आणि पाणीच गेलं. मग मला पाणी यायची वाट बघावी लागली. मग इकडचा पसरा वगैरे हे करून ठेवला मी. आणि आता म्हटलं टाकी ओतून द्यावा खाली, पण थोडीशी जास्त भरलेली होती. पण मग मी 1-2 हांडे काढून घेतले आणि मग टाकी अशी खाली केली आणि चांगली स्वच्छ धुवून काढली. आणि नंतर मग आदितीने आवाज दिला होता मला आणि मग मी आदितीने आवाज दिला. मग मी टाकी भरायला पाणी आलं, मग मोटर लावून दिली आणि गेले. आणि मग इकडं कपडे काढून ठेवले टिपा मारायला. म्हटलं आपण टिपा मारू, म्हटलं कशा येत्या कशा नाही कपड्यांवर. मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते की कपडे येते. मी आदितीचा टॉप होता हा, तो थोडासा माझ्याकडून जळाला होता. म्हटलं चला त्याला टीप मारून दाखवते तुम्हाला की कशा प्रकारची टीप येते म्हणून. मग हे बघा मला जवळून दाखवा. आणि इतका आवाज कमी येत होता ना त्याचा. हे बघा इतक्या दिवस टीप व्यवस्थित येत नव्हते. हे बघा कशा प्रकारची टीप आली आहे, एकदम व्यवस्थित अशी टीप आलेली आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्याकडचं साडी आणि ड्रेसचं कलेक्शन दाखवणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत अर्चना गायकवाड Y4N चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खरंच मला गरज आहे. धन्यवाद.